नमस्कार मंडळी, मी प्रमोद रसाळ कॅलगरी कॅनडावरून तुमचं सगळ्यांचं गणेश उत्सवाबद्दल हार्दिक स्वागत. गणपती तुमचे सगळे मनोकामना पूर्ण करू. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गणपतीची जय्यत तयारी केली आहे. या वर्षी आपण गणपतीसाठी केदारनाथची आरास बनवतोय आणि आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न केले की ते 100% आम्ही जशीच तसं बनवू, ऍटलिस्ट मंदिर. चला तर मग घेऊया एक छोटीशी सुरुवात. आमच्या केदारनाथ यात्रा ही जर तुम्ही बघितली तर ती सोनप्रयाग किंवा गौरीकुंड पासून सुरुवात होते. गौरीकुंड पासून साधारण मंदिराचं 11-12 किलोमीटर अंतर आहे. आम्ही ते जस्ट पाथवे दाखवायचा प्रयत्न केला छोटासा. तर तिथनं तुम्ही ते घोडे घेऊ शकतात किंवा ही छोटी कोडी म्हणतात ती घेऊ शकतात. असं करून बरेचसे भाविक पायी किंवा घोड्यांनी जातात. तर 2 लेअरचं आम्ही ते फक्त दाखवायचा प्रयत्न केला. काही छोटेसे कटआउट्स लावले. तर ते 14 किलोमीटर ते खरंच अवघड आहे. बऱ्याच लोकांना 6-7 तास लागतात. जनरली प्रिफर केलं जातं की 1 दिवस जायला तिथं मुक्काम करायला आणि परत दुसऱ्या दिवशी लोक सकाळी खाली येतात. मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर तुम्हाला राईट साईडला पण हॉटेल आहे प्रत्यक्षात, पण इथं आम्ही गणपती स्थापना केली आहे. आणि जेव्हा तुम्ही वर जाता तर तेव्हा स्वागत कमांडला तुम्हाला अशी दिसते. तिथं मोठी घंटी आहे, सेम आम्ही ते बनवण्याचा प्रयत्न केला आहे. समोर नंदी महाराज आहे आणि नंदी महाराजांना तुम्ही सरळ बघितलं तर तुम्हाला देवाचं दर्शन होईल. साक्षात केदार भगवान तुम्हाला दर्शन होईल. आम्ही जसं तसं बनवण्याचा प्रयत्न केला. मंदिराबद्दल जाणून घेऊ. मंदिराचा कळस आम्ही जसं तसा तयार केलाय. खाली एक छोटा कळस आहे. त्यानंतर तुम्हाला मंदिराचं मेन प्रवेशद्वार दिसेल. त्यात बारीक जे डिटेल्स आहेत ते प्रयत्न केले आमच्या पद्धतीने. आणि आजूबाजूच्या परिसरात बघितलं तर तिथे असे साधू बसलेले असतात. आणि आता आपण संपूर्ण आरासीचं कसं बनवलं हे जर म्हणाल तर आम्ही हे पूर्ण रिसायकल मटेरियल म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ पद्धतीने विचार करून बनवलंय. मंदिर पूर्ण आम्ही जे कार्डशीट येतात, कागदी कार्डशीट त्यांनी बनवलंय. कुठेही केमिकल्स किंवा प्लॅस्टिकचा यूज केलेला नाहीये. हे मंदिर 3 लेअरला आम्ही पहिला प्रोटोटाइप डिफाईन केला की सायझिंग काय असेल. त्यानंतर लाईट इफेक्टसाठी आपल्याला कुठं लाईट लावायची ते डिफाईन केलं. आणि या फायनल फ्लेजला आम्ही त्याची फिनिशिंग वर गेलो की कलर कॉम्बिनेशन, टेक्स्चर आणि ज्या छोट्या मायन्यूट लेवलच्या गोष्टी ऍक्च्युअल मंदिरात त्या इम्प्लिमेंट करून फायनलाइज केलं. साधारणतः फक्त मंदिरला म्हणजे रोज 2-3 तास काम करून साधारणतः 1 महिना डिटेलिंग काम केलं आणि 15 दिवसात फायनलाइज केलं. आणि हा जो सेटअप आहे हा आम्ही जस्ट 3 ते 4 दिवसात उभा केला. यात काही विशेष असं काही केलं नाही. हे जे तुम्ही माउंटन्स बघताय हे जे आपले कलरचे शीट्स असतात का, कलर पेंटिंग करताना कलर उडू नये म्हणून ते प्लास्टिकचे पातळ शीट्स येतात ते वापरले. ते भिजून फक्त बांबूवर हँग केले तर ते इमिडिएटली त्याने टेक्स्चर पकडले. आणि खाली फक्त बॉक्स टाकले आपले जे रेग्युलर स्ट्रॉंग बॉक्सेस येतात कागदाचे आणि त्याला ते बांबूच्या स्टिक प्लेस केलंय आणि त्यावर ठेवलेलं आहे. ऍक्च्युली हे संपूर्ण वजन होल्ड केलं टेबलवर. ऍक्च्युअल पर्वतरांगा जर बघितलं तर टॉपचा पर्वत आहे तर तिथे लोक म्हणतात की महादेव दिसतो म्हणून त्या लेवलला आम्ही छोटंसं महादेवाचं फोटो काढून तो चिपकवलाय. जेव्हा नाईट इफेक्टला आम्ही लाइटिंग बंद करून दाखवेल तेव्हा ते खूप छान दिसेल. पूर्ण लाईट बंद करून फक्त ब्ल्यू लाईट फ्लॅश होईल बॅक साईडला आणि ओव्हरऑल खूप ते सुंदर दिसेल. चला तर आता आपण बघूया रात्रीची आरती कसं दिसेल रात्री. ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर. ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर. कैसी ये लागी मुझको तेरी लगन, गाऊं और झूमूं होके तुझ में मगन. ऊंची ऊंची वादी में शंकर. ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर. भोले भोले शंकर, भोले 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 शंकर भोले. रुद्र रूपा महादेवा त्रिकालदर्शी शंकरा. रुद्र रूपा महादेवा त्रिकालदर्शी शंकरा शंकरा.
हर हर शंभू कहा नहीं तू मेरे शंभू, तू ब्रह्मा तू विष्णु हर घर हर मन शंभू। एक छोटे रुद्राक्ष में बड़े पहाड़ में शंभू, बारीक धागे में दिखता गहरी नदी में शंभू। अलख निरंजन मेरे दिगंबर बांध ले अपने बंधन में, शिव तेरा जान घर भूल जाऊं तो मैं मर जाऊं। प्यार से तेरे सबका जीवन चले, खुशियां तू देवे सबके कष्ट हरे। ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर, भोले भोले शंकर भोले। ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर। मी अशी अपेक्षा करतो की ही आरास तुम्हाला नक्की आवडली असेल. आम्ही आमचे प्रयत्न केले, पण नक्कीच गणपती आणि शंकराने जो आशीर्वाद दिला त्यामुळे आम्ही हे करू शकलो. पुढच्या वर्षी पुन्हा भेटू आपण नवीन आरास, नवीन संकल्प आणि नवीन विषय घेऊन. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. जय श्री केदार.